नमस्कार मंडळी. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण अनेक मंडळींना भेटतो, अनेक लोकांशी बोलतो. पण खरंच आपल्या आयुष्यात किती अशी माणसं आहेत, ज्यांच्याशी बोलल्यावर मनाला शांतता मिळते. संत कबीर म्हणतात, "कबीरा संगत साधू की, जो गंधी की बाज." म्हणजे सुगंधी अत्तराच्या दुकानात गेल्यावर तुम्ही अत्तर विकत घेतले नाही, तरी त्या सुगंधाने तुम्ही मोहरून जाता. चांगल्या माणसांची संगत ही तशीच असते. त्यांच्या संवादात कायम राम असतो. म्हणजेच त्यात माणुसकी, सत्य आणि प्रेम असते. संत तुकाराम महाराज म्हणतात, संतांच्या भेटीचे आवडी मानस, न मिळे तो सोस क्षणाक्षणा. याचा अर्थ असा की चांगल्या विचारांच्या माणसांना भेटण्याची ओढ मनाला सतत लागलेली असावी. जसा मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही, तसा माणूस चांगल्या संवादाशिवाय प्रगती करू शकत नाही. संवादात राम असणे म्हणजे काय? आज आपण पाहतो, लोक एकमेकांशी बोलतात खरे, पण त्यात अनेकदा स्वार्थ, मत्सर किंवा टीका असते. पण जेव्हा आपण एखाद्या सज्जन माणसाशी बोलतो, तेव्हा त्यांच्या शब्दातून आपल्याला उभारी मिळते. त्यांचा संवाद हा केवळ शब्द नसून ते एक प्रकारचे टॉनिक असते, जे आपल्या थकलेल्या मनाला पुन्हा जिवंत करते. एका जंगलात एक आवाढव्य वडाचे झाड होते आणि त्याच्या खाली थोडे गवत उगवले होते. एकदा जोराने वादळ आले. गवताने पाहिले की मोठमोठी झाडे उन्मळून पडत आहेत. वादळ शांत झाल्यावर गवताने वडाला विचारले, "तुम्ही एवढ्या संकटात कसे टिकलात?" वड म्हणाला, "कारण माझी मुळे खोलवर रुजलेली आहे आणि माझ्या फांद्या एकमेकांना घट्ट धरून आहेत." आपल्या आयुष्यातही असंच आहे. चांगली माणसं वडाच्या मुळासारखी असतात. संकटाच्या वादळात जेव्हा सर्व काही कोसळू लागते, तेव्हा फक्त या माणसांची साथ आणि त्यांचा सल्ला आपल्याला सावरतो. म्हणून अशा आधारवड असणाऱ्या माणसांची साथ कधीही सोडू नका. लोक म्हणतात, माणूस एकटा जन्माला येतो आणि एकटाच जातो. पण जन्मापासून मृत्यूच्या प्रवासात जो माणुसकीचा प्रवास आहे, तो एकट्याने पूर्ण होत नाही. हाताची पाचही बोटे वेगळी आहेत, पण ताकद कशात आहे? जेव्हा ती एकत्र येऊन मूठ बनतात. माणसाने एकमेकांचे पाय खेचण्यापेक्षा एकमेकांचे हात धरले तर समाज नक्कीच पुढे जाईल. चांगल्या माणसांचा संवाद हा तो धागा आहे, आपल्याला एकसंध ठेवतो. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, संतांच्या भेटीच्या आवडी मानस, न मिळे तो सोस क्षणाक्षणा. जैशी चकोराशी चंद्राची ती ओढ, तैसे गोड नाम तुझे. ज्याप्रमाणे चकोर पक्षी चंद्राच्या किरणावर जगतो आणि त्याची ओढ धरतो, तशीच ओढ आपल्याला चांगल्या विचारांच्या माणसांची असावी. चांगल्या माणसांचा संवाद हा अमृतासारखा असतो, जो माणसाला कठीण काळातही स्थिर ठेवतो. त्यांच्या शब्दात राम असतो, जो आपल्याला सन्मार्ग दाखवतो. शेवटी एकच म्हणेन, हिरा हरवला तर पुन्हा विकत घेता येईल, पण चांगली माणसे एकदा दुखावून दूर गेली की ती पुन्हा मिळवणं अशक्य आहे.